छोट्या मंडळींच्या पाठीमागे आम्ही पण येडे झालो ते बघा घशीतच बसतो। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय जगदीश पाटील। तर मित्रांनो आम्ही आज हल्दीला आलोय जयजदाच्या आणि मी नायर आणि मामासाहेब आणि योगेश मामा आहे। तर खूप धमाल तर आज खूप धमाल मस्ती करणार मित्रांनो। आणि अर्धी मंडळी आपली भाऊ मंडळी आहे ती सगळी पहिलाच पोहोचलेली तिकडे। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। गणपती बाप्पा मोरया। तर मंडळी तुमचा वेळ मला ट्रॅव्हलिंगमध्ये वाया घालायचा नव्हता म्हणून मी सपाले स्टेशनवरूनच ब्लॉगिंग चालू केली आणि डायरेक्ट आता मांडव झाल्यावर ब्लॉगिंग चालू केली। आणि हे बघा आपल्या दोन बाय बसले नाही बघा, तयारी काय हल्दे आज तयारी बिरी करायची काय रातच्या नाचाला आणि बघा इकडे मामासना बसले आपले। ए बघा बच्चा पार्टी। तर मंडळी आता इकडे छोट्या मंडळींच्या पाठीमागे आम्ही पण येडे झालोय ते बघा सीसॉय। तर मित्रांनो हे पहा आपल्या इकडे मामी मम्मी पण आले बघा। मम्मी सकाळीच आले, मम्मी सगळीजण बसले तिकडे। आणि तुम्हाला इकडे दाखवतो कसे वडे बनवतात। आपली पद्धत आणि सपालकरांची पद्धत थोडी वेगळी आहे। ही नवऱ्याचे आत्तू, या पण नवऱ्याचा आत्तू एक मोठे आणि बघा वडे बनवायची पद्धत बघा। इकडे मामी वाले, नवरदेवाची मामी, ही नवरदेवाची आजी, ही नवरदेवाची मम्मी, ही नवरदेवाची मावशी, ही नवरदेवाची मावशी, माझी पण मावशी। हे बघा वडे बघा, वडे खायला लग्नाचे, वडे खायला आमच्या दादाच्या लग्नाचे वडे खा। हे गोड आहेत ना, गोडाचे वडे। हे बघा सगळं नवरदेव आई आले घशीतच बसतो कोणीच सुपरस्टार सगळं झालेलं आहे बघा। सगळं गोरं होणार आहे, 2 दिवसांत गोरं होणार आहे। तर मंडळी चला आता मेन मांडवर जाऊया। आपली मित्रमंडळी भाऊ मंडळी आहे ती सर्व रेडी झालेली आहे बघा। 50 तोला बघा नुसता पैसा आणि हे बघा पूर्ण फॅमिली बसले इकडे। ऑर्केस्ट्रा पण आहे, आज नाचणार आहोत आपण खूप काय। आणि हे बघा आज ऑर्केस्ट्रा पण आहे तर नाचणार तर खूप आहोत आपण। आणि हे बघा इकडे फोटोशूट साठी मस्तपैकी स्टेज बनवलं। राऊत परिवार डान्स ग्रुप आज आपला समोर कार्यक्रम सादर करणार आहेत हल्दीमध्ये, बघू शकता तुम्ही। आता फोटोशूट साठी उभे आहे बरोबर नाही बघा, कॅमेरामॅन 6 कॅमेरा लागले। गणपती बाप्पा मोरया पण बोलतोय बा, गणपती आहे काय हल्दी आहे नक्की। मित्रांनो आता आपण सपाले स्टेशनवर आलोय बघा। आपली राऊत फॅमिली बघा सगळं ठीक। आणि मंडळी कारण एकच आहे आपलं, कारण की भाईंदर स्टेशन इकडून लांब आहे खूप, तर लवकर निघायला लागतं आपल्याला। आता 10:30 वाजलेत आणि 10:35ची ट्रेन आहे तर लवकर निघायला लागतं। आणि बघूया आता उद्या गेलो तर लग्नाला, नाहीतर ब्लॉग एंड करतोय मी। तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा ब्लॉग जेवढा पण शेअर होत असेल तेवढा शेअर करा।
बाय बाय. आणि कमेंट करायला विसरू नका. लाईक करता तसे कमेंट पण करा. बाय बाय.